नमस्कार. मी पुन्हा आपले स्वागत करते या आपल्या चर्चेमध्ये. मी असिस्टंट प्रोफेसर मयुरा साबणे आता डिस्कस करणार आहे आपल्यासोबत की नेटचा जो दुसरा पेपर असतो, लॉची जी नेटची एक्झाम देणार आहात त्याचा जो दुसरा पेपर असतो त्याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचा अप्रोच कसा करायचा. आता 2019 मध्ये नेटनी हा सिलेबस पूर्णपणे नवीन आणलेला आहे, म्हणजे रिवॅम्प केलेला आहे. जसं जशा नवीन गरजा उत्पन्न होतात त्याप्रमाणे नेट आपला सिलेबस रिवॅम्प करत चाललेले आहे. पॅटर्न बद्दल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलंच आहे. तुम्हाला ह्या सेकंड पेपरमध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायलाच हवा, चान्स घ्यायलाच हवा. आणि ह्या 200 प्रश्नांपैकी 200 मार्कांपैकी जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर करता येतील तेवढे करायला हवेत. कारण जर तुम्ही पाहिलं तर 1:2 असं फर्स्ट अँड सेकंड पेपरचं प्रपोर्शन आहे. आणि सेकंड पेपरमध्ये जास्त स्कोर झाला तर तो चांगल्या प्रकारचा स्कोर तुम्हाला क्वालिफिकेशनला उपयोगाला येऊ शकतो. आता जो दुसरा पेपर आहे तो ऍक्च्युली फक्त लॉ अँड लॉ बेस्ड वरच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 10 लॉ फील्ड्स और बेसिक सब्जेक्ट्स आयडेंटिफाय केलेले आहेत. कोणकोणते आहेत ते? ज्युरिस्प्रुडन्स, कॉन्स्टिट्यूशनल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, पब्लिक इंटरनॅशनल लॉ अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ, लॉ ऑफ क्राइम्स, लॉ ऑफ टॉर्ट्स, कमर्शियल लॉ, फॅमिली लॉ, एन्व्हायरमेंटल अँड ह्युमन राईट्स लॉ, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ अँड कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ अँड सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स. जर तुम्ही पूर्ण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतलात तर तुम्हाला असं आढळून येईल प्रॅक्टिकल सब्जेक्ट सोडता, म्हणजे CRPC, CPC, इव्हिडन्स यांसारखे प्रॅक्टिस मध्ये उपयोगात येणारे सब्जेक्ट सोडता सगळे सब्जेक्ट त्यांनी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जे काही आपण लॉ मध्ये 3 वर्षाच्या कोर्समध्ये किंवा 5 वर्षाच्या कोर्समध्ये डे 1 शिकत आलेलो असतो त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं तुम्हाला इथे अपेक्षित आहे. आता तुम्ही विचार कराल एवढा सगळा सिलेबस जो आपण 3 वर्षात शिकत असतो तो हार्डली एखाद्या महिन्यात 15 दिवसात कसा कव्हर करायचा. तर त्याचे काही टेक्निक्स आणि टॅक्टिक्स आहेत. जर तुम्ही प्रत्येक कंपोनंट म्हणजे प्रत्येक मॉड्यूल, प्रत्येक सब्जेक्ट जो ह्या पेपरमध्ये इन्क्लूड आहे त्याचं अनालिसिस केलं तर काही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने जाणवतील. ज्युरिस्प्रुडन्सचा जर आपण अभ्यास घेतला तर त्याच्यामध्ये त्यांनी थिअरीज आणि कन्सेप्ट घेतलेले आहेत. नॅचरल लॉ थिअरी, थिअरीज ऑफ लॉ, ओरिजिन ऑफ लॉ, सोर्सेस ऑफ लॉ घेतलेले आहेत. आता हे टॉपिक्स खूप वेग आहेत, पण ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्ट पाहिला तर तो खूप इनडेप्थ आणि वेगच आहे. कन्सेप्ट आहेत ओनरशिप, प्रॉपर्टी, टायटल, ज्या खूप सॉलिड आहेत, म्हणजे त्या तुम्ही तशाच्या तशा पाठ केल्यात की तुमचं काम झालं. थिअरीज सुद्धा हार्टनी काय म्हटलेलं आहे, रुसोनी काय म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर सोशल इंजिनिअरिंग थिअरी काय म्हणते, हॉब्स लॉक्स, रुसो सोशल कॉन्ट्रॅक्ट बद्दल काय म्हणतात. ह्या थिअरीज जर तुम्ही त्यांच्या थिअरीज सोबत आहेत तशा लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ज्युरिस्प्रुडन्स इज व्हेरी स्कोरिंग. त्यानंतर येतं कॉन्स्टिट्यूशनल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल लॉ पाहिलं तर अगदी प्रिॲम्बल पासून टू द एंड ऑफ इमर्जन्सी प्रोव्हिजन सगळं काही त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मात्र त्याचा स्कोप त्यांनी कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3च कंपोनेंट्स घेतलेत: नेचर, स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस अँड ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन, ग्राउंड्स फॉर इट. So you did not study whole administrative law. You just need to concentrate on these aspects of administrative law. त्यानंतर येतं पब्लिक इंटरनॅशनल लॉ अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ. आता पब्लिक इंटरनॅशनल लॉ मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण ऑलरेडी शिकलेले आहोत, त्याच त्यांनी इथे सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत, इन्क्लुडिंग द स्टेटस ऑफ UN. आणि इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ मध्ये त्यांना अपेक्षित आहे की तुम्ही कन्व्हेन्शन्स, प्रोटोकॉल्स आणि आत्ताचे करंट जे चॅलेंजेस आहेत इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ बद्दल त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. लॉ ऑफ क्राइम्स, इट स्टार्ट्स विथ द थिअरीज ऑफ क्रिमिनल लायबिलिटी, थिअरीज ऑफ पनिशमेंट, अँड इट कव्हर्स
all the offenses, starting from the offenses against body, state, property, terrorism and all. सो सगळ्या प्रकारचे ऑफेन्सेस त्यांनी कव्हर केलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये आयपीसी थरली स्टडी करणं, इंडियन पिनल कोडचा थरली स्टडी करणं अपेक्षित आहे. नाउ व्हेन आय से आयपीसी, इट कॅनॉट बी स्टडीड आयसोलेटली फ्रॉम सीआरपीसी अँड एव्हिडन्स. इथे मात्र जिथे जिथे आयपीसीचा थोडा थोडा संबंध येतो, म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ कन्फेशन, ओके, जेव्हा आयपीसी मध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात, जेव्हा सीआरपीसी मध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात, तेव्हा त्या को रिलेट करून त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. लॉ ऑफ टॉर्ट्स अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, तुम्हाला जर आता माहिती असेल, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 साली आला होता, पण 2019 मध्ये त्याच्यामध्ये मेजर अमेंडमेंट झालेले आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट लायबिलिटी वगैरे अशा नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. तर ह्या नवीन कन्सेप्टचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, ना की त्या जुन्या कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचा. आणि याच्यामध्ये त्यांनी मोटर व्हेकल्स ऍक्ट दिलेला आहे, जो आपल्या कॉमन नॉलेज, कॉमन युसेजचा आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन ऍक्ट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. कॉम्पिटिशन ऍक्ट इज अ टोटली डिफरंट स्टॅट्यूट विच वॉज कार्व्ड आउट वे बॅक इन 2001. आणि अँटी कॉम्पिटेटिव्ह अग्रीमेंट, मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स असे काही पार्ट त्याच्यामध्ये डील केलेले आहेत. तर त्या नवीन ऍक्टचा, कारण कॉम्पिटिशन ऍक्ट हा असा सब्जेक्ट आहे जो आपल्याला ऑप्शनल असतो लॉला, पण आता तुम्हाला इथे कंपल्सरी तो स्टडी करावा लागतो. पण समजायला सोपा आहे जर तुम्ही त्याच्या बेअर ऍक्ट मधून आहे तसा त्याचा अभ्यास केला तर. जर टॉर्टचा आपण विचार केला तर सिलेबस तोच आहे जो आपण ग्रॅज्युएशनला शिकलेला असतो, त्यात त्यांनी नवीन काही अपेक्षित केलेलं नाहीये. कमर्शियल लॉ, जर ह्याचे कंपोनंट्स तुम्ही पाहिलेत तर ते खूप डायनॅमिक आहेत, खूप प्रकारचे आहेत आणि एव्हर इव्हॉल्विंग आहेत. कारण त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलंय की तुम्ही कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास केला, सायमल्टेनियसली ई कॉन्ट्रॅक्ट, स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट यू मस्ट नो. Then it is talking about specific types of contract like bailment, pledge, indemnity, guarantee, agency. हे कॉन्ट्रॅक्टचे पार्ट डील केल्यानंतर they expect you to understand sale of goods as well as partnership act. त्याच्यानंतर negotiable instrument act section 138 which is very common. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच त्यांनी कंपनी लॉ सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आता हा कंपनी लॉ मध्ये त्यांना असं अपेक्षित आहे की तुम्ही दोनच गोष्टींचा अभ्यास करावा. जर तुम्ही कंपनीज ऍक्ट बघितला तर तो आजकाल दर 6 महिन्याला अमेंड होतोय. सो यू आर एक्सपेक्टेड टू स्टडी द अमेंडेड कंपनीज ऍक्ट विच इज अमेंडेड अप टू डेट. आणि ह्या कंपनीज ऍक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रोव्हिजन स्टडी करायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी, त्याच्यामध्ये एमओए, एओए, प्रॉस्पेक्टस, शेअर्स, डिबेंचर्स एवढं स्टडी करायचंय आणि मीटिंग्स अँड डिरेक्टर्स. सो इफ यू सी only the fundamental part which is related to the incorporation and running of company, that has to be studied by you. And new concept has been included herein about CSR, corporate social responsibility. जे काही मी म्हटलं की it is very dynamic and evolving subject, commercial law, only because of this thing. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, CSR, company law, partnership act, standard form of contract, these keep on evolving as the needs of the commercial society goes on changing. त्यामुळे तुम्ही जरी बेसिक प्रिन्सिपल स्टडी केले तरी सुद्धा डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचून ह्या गोष्टींच्या बाबतीत जे काही घडतंय त्याचे अपडेट्स ठेवणं सर्वात जास्त महत्वाचे आहे. म्हणजे जर CSR ची लिमिट बदलत असेल तर व्हॉट इज द करंट लिमिट ऑफ CSR, दॅट यू मस्ट नो. You should not know the textual limit which has been given way back in 2015-16 somewhere. असं अपेक्षित आहे की 2021 ला CSR ची काय लिमिट आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं डिरेक्टर्स असो, पहिल्या कंपनीज ऍक्ट मध्ये इंडिपेंडेंट डिरेक्टर नावाची कन्सेप्ट नव्हती, आता आहे. वुमेन डिरेक्टर नावाची कन्सेप्ट नव्हती, आता आहे. त्याच्यामध्ये नवीन काही चेंजेस येऊ शकतात. तर ह्या करंट इयर मध्ये जे काही नवीन अमेंडमेंट आलेले आहेत ह्या सगळ्या ऍक्ट्स मध्ये, त्याच्या बेसिसवर तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. फॅमिली लॉ जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये थिअरीज पासून प्रॅक्टिस पर्यंत दे हॅव इन्क्लुडेड ईच अँड एव्हरी पार्ट. नाव अपार्ट फ्रॉम स्टडिंग द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ फॅमिली लॉ, लाईक व्हॉट आर द ग्राउंड्स ऑफ डिवोर्स, व्हॉट आर द ग्राउंड्स फॉर डिक्लेअरिंग द मॅरेज नल अँड व्हॉइड, ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच तुम्हाला लेटेस्ट अमेंडमेंट स्टडी करणं फार महत्वाचं आहे.
लेटेस्ट अमेंडमेंट दोन प्रकारे होत असतात. थ्रू लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, म्हणजे पार्लमेंट स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन कायदा बदलत असते, किंवा थ्रू ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट, जसं आलं की शायरा बानो केस. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या काही नवीन अमेंडमेंट्स येत असतात, ज्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमुळे होतात, ज्या लँडमार्क जजमेंट्समुळे होतात, त्या फॅमिली लॉ मध्ये सर्वात जास्त प्रॉमिनंट आहे. सर्वात महत्वाचं एक्झाम्पल म्हणजे वुमन्स राईट टू बिकम अ को पार्टनर. दॅट हॅड व्हेरी कॉन्ट्रावर्शियल हिस्ट्री ऑफ ज्युडिशियल डिसिजन्स. सो यू मस्ट बी अवेअर विच इज द लेटेस्ट ज्युडिशियल डिसिजन्स. कारण जेव्हा आपण पॅटर्न बघू तेव्हा आपल्याला एक पण लक्षात येईल की क्वेश्चनचा पॅटर्न मध्ये काही वेळेस तुम्हाला सिक्वेन्स पण विचारला जातो. सो हा सिक्वेन्स लावताना पहिलं जजमेंट कुठल्या साली आलं आणि आत्ताचं जजमेंट कुठलं आहे विच हॅज ओव्हर रुल्ड अर्लियर जजमेंट, यू मस्ट बी एबल टू डेसिफर इट. तर ह्याच्यासाठी एकच टेक्निक आहे, डेली बेसिसवर न्यूजपेपर वाचणं. हिंदू, इंडियन एक्सप्रेस ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला लॉचे लेटेस्ट अपडेट सापडतील. कारण हे न्यूजपेपर आहेत जे लॉचं अनालिसिस करतात. इफ यू रीड द हिंदूज एडिटोरियल्स अँड द एक्सप्लेन्ड पार्ट ऑफ इंडियन एक्सप्रेस, they keep on explaining the changes which are going on into the current law. आणि जे काही नवीन जजमेंट्स असतात त्याचं जजमेंट अनालिसिस सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. जर आणखी एक पार्ट तुम्ही पाहिला या फॅमिली लॉचा, दे आर टॉकिंग अबाउट युनिफॉर्म सिव्हिल कोड. नाउ युनिफॉर्म सिव्हिल कोड इज आर्टिकल 44 ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बट इट हॅज बीन इन्क्लुडेड हिअर इन. कारण जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 4-5 वर्षांपासून युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करायचं की नाही ह्याच्यावर डिबेट चालू आहे. तर यू मस्ट बी नोईंग ईच अँड एव्हरी डिबेट अबाउट दॅट युनिफॉर्म सिव्हिल कोड. व्हॉट इज युनिफॉर्म सिव्हिल कोड, व्हॉट आर इट्स इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह, व्हाय वी आर नॉट हॅव्हिंग इट, बट व्हाय इट वॉज इन्क्लुडेड इन आवर कॉन्स्टिट्यूशन. तर हे सगळे पॅरामीटर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण लॉची एक्झाम, नेटची एक्झाम ही सब्जेक्टिव्ह नाहीये. तुम्हाला 20 मार्काचा आन्सर लिहायचं नाहीये. तुम्हाला त्याच्यातून ऑब्जेक्टिव्ह आन्सर शोधणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या पार्टचा अभ्यास ऑब्जेक्टिव्ह दृष्ट्या करणं जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच मी म्हणते की जी अमेंडमेंट झालेली आहे, सपोज जर गव्हर्नमेंटने पार्लमेंटने एखादी अमेंडमेंट केली तर नक्की कुठल्या सेक्शन मध्ये अमेंडमेंट झाली हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नवीन जजमेंटनुसार नक्की कुठलं फंडामेंटल प्रिन्सिपल ले डाऊन करण्यात आलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. You should be aware with the objective part of that judgment, not the subjective discussion which has been done by judiciary. तुम्हाला फक्त लॉ माहिती असणं गरजेचं नाही फॅमिली लॉच्या बाबतीत, तर यू मस्ट बी एबल टू अनालाइज इट इन द कंटेक्स्ट ऑफ करंट डेव्हलपमेंट. फॅमिली लॉ आणि कमर्शियल लॉला ह्या अप्रोचचा सर्वात जास्त फायदा होतो जेव्हा आपण नेटची एक्झाम देतो. Same thing is about environmental law and human rights law. Human rights is very vague subject and it is there to be breached. That is what we usually say in law field. Okay? So the human rights landscape काय आहे, ते कशा प्रकारे इव्हॉल्व होतंय, which human rights are recognized nowadays. For example, the right to fertility of women. हा ह्युमन राईट बद्दल कधी बोललंच गेलं नव्हतं, बट नाव देर हॅज बीन मूवमेंट्स टू रेकॉग्नाइज दिस राईट. सो यू मस्ट बी अवेअर अबाउट सच टाईप ऑफ मूवमेंट्स. आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे एन्व्हायरमेंटल लॉचा, एनजीटीज, एन्व्हायरमेंटल लॉ मध्ये झालेले लँडमार्क जजमेंट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ह्यासाठी तुम्हाला त्याचं एक प्रॉपर कमेंट्री असलेलं बुक असणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसताच तो ऍक्ट वाचला, त्याच्यात काही सेक्शन येतील पण त्याच्यातले जजमेंट्स दॅट यू नीड टू नो. आणि एन्व्हायरमेंटल लॉचा ज्युरिस्प्रुडन्स जो काही आहे तो सगळ्या ज्युडिशियल प्रोनाउन्समेंटनीच भरलेला आहे. लाईक MC मेहता, वेन एव्हर वी थिंक ऑफ एन्व्हायरमेंटल लॉ वी थिंक ऑफ MC मेहता. पण MC मेहताचं एक सिंगल जजमेंट नाहीये. There are more than 15 to 16 judgments of MC Mehta which talks about significant माइलस्टोनिक डेव्हलपमेंट्स इन एन्व्हायरमेंटल लॉ. सो ते कुठलं जजमेंट कुठल्या वर्षी आलं आणि ते कशाशी रिलेटेड आहे, काही टायरनीशी रिलेटेड आहेत, काही पोल्युशनशी रिलेटेड आहेत, काही टोटल एन्व्हायरमेंटल डिफरंट इश्यूजशी रिलेटेड आहेत. ते हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यानंतरचा सर्वात हॅपनिंग सब्जेक्ट म्हणजे
इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ. याच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी डील केल्यात बेसिकली. इफ यू सी इट, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉच्या थिअरीज, इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह अँड इंडियन लॉज डीलिंग विथ इंटरनॅशनल आयपी लॉ, म्हणजे ट्रेडमार्क, कॉपीराइट, इंडस्ट्रियल डिझाईन. So you must be able to study all these in details. Bare Act are more than sufficient to study this. IT law, electronic signatures, subscribers, whatever is used in day-to-day basis and which has been included in IT law, ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. Then cyber crimes. Criminal angle is always there. So whatever cyber crimes has been discussed under the Information Technology Act 2000, that you must be able to know by heart. म्हणजे हॅकिंग म्हणजे काय याची डेफिनेशन जर IT ऍक्ट मध्ये असेल, and if it is asked, you must be able to answer it. The final part is about comparative public law and system of governance. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला सापडेल की ह्याचा काही पार्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मधून त्यांनी घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल, मॉडेल्स ऑफ फेडरलिझम, फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट, रूल ऑफ लॉ अँड सेपरेशन ऑफ पॉवर, independence of judiciary. We have studied all these provisions under the administrative law. Along with that, they are talking about constitutional review, ombudsman, right to information act, and the amendments to the constitution. So these are all the perspective which are already dealt under the administrative law. तुम्ही हे सगळं शिकलेला आहात administrative law under. So though the nomenclature has been changed, the content has been derived from the sphere of administrative law. So ombudsman बद्दल विचार करताना, what is the current system, current status of Lokpal bill, Lokayukta bill, which states has the ombudsman, which states are yet to appoint it, what are the challenges which are faced by the ombudsman, that you must know. You should not study only the basic text of law. You should always see around yourself की जगात आजूबाजूला काय चाललंय आणि ते या लॉशी कसं रिलेटेड आहे याची माहिती तुम्हाला असणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, विच एंटिटीज आर एक्झम्प्टेड फ्रॉम द पर्व्यू ऑफ RTI दॅट यू मस्ट नो फर्स्ट. म्हणजे कोणाकडे तुम्ही RTI ऍप्लिकेशन करू शकत नाही हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट इज ऑटोमॅटिकली ऍब्सॉर्ब. सो ह्या सगळ्या जर सिलेबसचा तुम्ही विचार केलात तर तुम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणून येतील. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, इफ यू सी द प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, यू विल फाइंड सर्टन क्वेश्चन पॅटर्न्स. त्याच्यामध्ये मॅच द पेअर्स असतात, जोड्या लावा, सिक्वेन्स असतो की ह्या गोष्टीनंतर ही गोष्ट असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, करेक्ट आणि इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखा, त्याचे ग्रुप करा. म्हणजे there are 4 statements given, out of them 3 are correct, 2 are correct, which are correct, that you have to group together and that will be your MCQ answer. Then illustration based question असतात. फॉर एक्झाम्पल IPC मध्ये लाईक व्हॉट इज ट्रेसपास साठी तुम्हाला ते व्हॉट इज ट्रेसपास नाही विचारणार. सपोज A enters into the property of B and A commits these acts, whether A is liable for the trespass or not, or which type of offense A has committed. So this kind of illustration based questions are also there. And finally, assertion and reason, the most difficult to answer. When I say most difficult to answer, because whatever assertion and reason are there before you, दोन्ही सारखेच वाटतात. असं वाटतं की हे जे म्हटलेलं आहे त्याचं कारण हेच असावं आणि ह्या कारणामुळेच ती गोष्ट घडलेली असावी. सो हिअर द लॉजिक वर्क्स, की नक्की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे का. Now this question is totally need the application of mind, application of logical reasoning. बाकीच्या गोष्टी जे बाकीचे क्वेश्चन्स असतात ते फॅक्ट बेस्ड असतात. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला आहे तशीच माहिती असली पाहिजे. जर तुम्हाला लँडमार्क जजमेंटचा सिक्वेन्स लावायचा असेल तर कुठल्या वर्षी कुठलं जजमेंट आलं हे इयर तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. त्याच्यात तुम्ही चेंज नाही करू शकत. तिथे तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही लागत. जर तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन आन्सर इट. इफ यू डोंट नो द फॅक्ट्स यू कॅनॉट आन्सर इट ॲट ऑल. देन करेक्ट अँड इनकरेक्ट स्टेटमेंट्स मध्ये यू कॅन प्ले अ गेस वर्क की हे 4 स्टेटमेंट करेक्ट वाटतात, त्याच्या लॉजिकली दुसरं स्टेटमेंट करेक्ट असेल का. नसेल तर यू कॅन स्किप दॅट. मॅच द पेअर्स मध्ये द ब्युटी ऑफ दिस क्वेश्चन इज दॅट इफ यू कॅन मॅच वन सिंगल पेअर आणि जर तुम्हाला आन्सर मध्ये ती पेअर सापडली
अँड इफ ओनली वन सिंगल आन्सर इज देअर इन सच अ नेचर, यू विन. म्हणजे बाकीचे 3 जरी माहिती नसतील तरी सुद्धा तुमचं आन्सर बरोबर असू शकतं. पण इट रेअरली हॅपन्स. सो ऍटलीस्ट ट्राय टू नो मिनिमम 2 मॅच द पेअर थिंग्स. ते कन्फर्म तुम्हाला असतील, देन गो अहेड विथ आन्सरिंग दॅट पर्टिक्युलर थिंग. नाउ आफ्टर डिस्कसिंग द क्वेश्चन पॅटर्न, आय वुड लाईक यू टू नो की काही क्वेश्चन्स असे असतात ज्याच्यामध्ये नॉट असतं. विच ऑफ दीज फॉलोइंग हॅज नॉट गिव्हन दिस डिसिजन. ओके, म्हणजे सपोज जस्टिस कृष्णा अय्यरनी काही डिसिजन दिलेले आहेत, काही डिसिजन दे आर नॉट इन्व्हॉल्व इन टू दॅट. सो दिस नॉट इन दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन हॅज टू बी मार्क्ड स्पेसिफिकली. कारण जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो तेव्हा आपल्याला तो पॉझिटिव्हली वाचायची सवय असते. सो प्लीज पे अटेन्शन की बरेच क्वेश्चन्स लॉच्या पेपरमध्ये नॉट इन्क्लूड असलेले असतात. अँड वेन नॉट इज इन्क्लुडेड देअर, द आन्सर हॅज टू बी गिव्हन व्हेरी क्लेवरली. कारण पॉझिटिव्हलीच आपलं मन विचार करायला लागतं अँड देन वी ट्राय टू फाइंड द आन्सर विच इज पॉझिटिव्ह इन नेचर. बट नॉट म्हटल्यानंतर ह्याच्यामधलं काय नाहीये ह्या गोष्टी तुम्हाला शोधायला लागतील. सो अप्लाय युअर माइंड अकॉर्डिंगली, देन आन्सर दॅट क्वेश्चन. ज्युरिस्प्रुडन्स जर तुम्ही पाहिलं, इफ यू स्टडी द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत अँड विच थिअरिस्ट हॅज सेड दिस direct. So you must know the landmark sayings or the famous quotes in a simple terminology of those jurists. So law is the command of sovereign. Who says this? Austin says this. So Austin ने म्हटलेलं आहे तुम्हाला कन्फर्म माहिती असलंच पाहिजे. हार्टनी कुठलं पुस्तक लिहिलंय, you must know it. Now you will say, ma'am, this is just a by hearting thing, mug up करावं लागेल. Yes. For jurisprudence, you have to mug it up. But I guarantee you, जर तुम्ही मग अप केलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगला स्कोर करता येतो. कारण ज्युरिस्प्रुडन्स चेंज नाही होत. थिअरी ज्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या तशाच राहणार. जर रॉस्को पाऊंडनी सांगितले दिस इज द थिअरी ऑफ सोशल इंजिनिअरिंग, ही हॅज बीन प्रपाउंडर ऑफ सोशल इंजिनिअरिंग फॉर सो मेनी एजेस. So Roscoe Pound is equal to social engineering, balance of conflicting interests. You must fit it into your mind for all the times to come. There is no change into it. So तशाच प्रकारे तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्सला अप्रोच करावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल. पण बाकीचे जर तुम्ही सब्जेक्ट बघितले ज्याच्यामध्ये स्टॅट्यूट्स म्हणजे ऍक्ट्स इन्व्हॉल्व आहेत, यू मस्ट गो विथ बेअर ऍक्ट्स. सरळ बेअर ऍक्ट घ्यायचं. पहिल्या सेक्शन पासून ऍप्लिकेबिलिटी एक्सटेंट पासून सेव्हिंग्स clause पर्यंत you must know that act as it is. If you see IPC, if you see the family laws, if you see the environmental laws, Consumer Protection Act, Competition Act, Motor Vehicles Act, Contract, Special Acts. So all these are nothing but the basic provision which has been asked. Which section of IPC deals with simple hurt? Which section of IPC deals with grievous hurt? खूप simple question असतात, but one simple number is not known to us, therefore we fail to answer it. So याच्यासाठी एकच पर्याय आहे, as many times as you can read the bare acts, you have to do it. म्हणजे जर मला मॅरेज नल अँड वॉइड म्हणायचंय, इफ आय वॉन्ट टू क्लेम अ मेंटेनन्स अंडर सेक्शन 24 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट, I must be knowing under which section of Hindu Marriage Act I am liable to claim the maintenance. A number. हे नंबर कधी पाठ होतात? जेव्हा आपण बेअर ऍक्ट सतत आणि सतत वाचतो. बेअर ऍक्टचा एक फायदा असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला इलस्ट्रेशन्स पण मिळतात, लँडमार्क जजमेंट्स पण मिळतात त्या सेक्शनशी रिलेटेड असलेले, आणि बेसिक टेक्स्ट पण अवेलेबल असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळामध्ये बेअर ऍक्ट वाचून होतात अनेक वेळा. इथे या गोष्टींसाठी तुम्हाला कमेंट्री बुकची आवश्यकता नाही. कमेंट्री बुक तुम्हाला कुठे पाहिजे? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉला पाहिजे, कंपॅरेटिव्ह लॉला पाहिजे, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स लॉला पाहिजे, पब्लिक इंटरनॅशनल लॉला पाहिजे. कारण तिथे बेअर ऍक्ट्स अवेलेबल असूनही उपयोग नाही. म्हणजे एखादं कन्व्हेन्शन प्रोटोकॉल असेल पण त्याच्या मागची थिअरी, त्याच्यानंतरचे इम्प्लिकेशन्स, यू मस्ट बी नोईंग दॅट. सो दॅट हॅज टू बी डन. These subjects which I discuss right now has to be studied only and only from the commentary books. So when you study from bare act, तुथे तुमचा वेळ वाचतो. तोच वेळ तुम्ही या मोठ्या बुक्स मधून अभ्यास करण्यासाठी वापरू शकता. So what I will suggest,
की फर्स्ट फिनिश दोज सब्जेक्ट विच नीड्स लेस टाइम. कमी वेळ लागणारे सब्जेक्ट तुम्ही पहिले संपवून टाका. म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स तुम्ही एकदा वाचलं, दोनदा वाचलं, मगअप केलं की तुमचा विषय संपून जातो. फॅमिली लॉ, आयपीसी, टॉर्ट, कन्झ्युमर प्रोटेक्शन हे जे बेअर ऍक्ट मधून वाचायचे ते 2-3दा वाचा आणि विषय संपून टाका. मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा इन डेप्थ अभ्यास करायला वेळ मिळेल, जे बाकीच्या सब्जेक्ट तुम्हाला कमेंट्री बुक्स मधून करायचे. आणि या सगळ्या विषयांमध्ये एक कॉमन आणि महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे लँडमार्क जजमेंट्स. जसं मी सांगितलं मगाशी पहिल्या पार्टच्या बाबतीत, पहिल्या वेळेस डिस्कस करताना, की प्रत्येक सब्जेक्टच्या ज्या कंटेम्पररी डेव्हलपमेंट आहेत त्या आपल्याला लँडमार्क जजमेंट्स मधूनच कळतात. Aadhaar judgment आलं, then we had this right to privacy. Right to privacy become fundamental right. So when we are studying the fundamental right under the constitution, Aadhaar judgment has to be there. Now I tell you, there is another name of Aadhaar judgment. It is not Aadhaar judgment. So judgment must be known to you by the name that is given by the judiciary to it. We call it Aadhaar judgment. We call it privacy judgment. We call it adultery judgment. But the name is totally different. So try to see that की त्या नावानी, त्या सायटेशननी तुम्ही ते जजमेंट पाठ केलेलं असेल. जजमेंट म्हणजे जजमेंटचं सायटेशन पाठ केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये लँडमार्क काय अपहेल्ड करण्यात आलं, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्ट जशाच्या तशा माहिती असतील. जेव्हा तुम्ही जजमेंट अशा प्रकारे लक्षात ठेवाल तेव्हाच तुम्हाला ते जजमेंट माहिती असल्यावर त्याचा स्कोरिंगसाठी फायदा होईल. ह्या सगळ्या टेक्निक जर तुम्ही फॉलो केल्यात अभ्यास करताना तरच तुमचा स्मार्ट स्टडी होईल. मागचे सगळे क्वेश्चन पेपर्स काढून बघा, ज्याच्यामध्ये हा नवीन सिलेबस आलेला आहे. काही जुन्या सिलेबस मधले पण पार्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. सो दॅट क्वेश्चन कॅन ऑल्सो बी रिफर्ड. ते तुम्ही पाहिल्यानंतर एक पॅटर्नचा अभ्यास करा. तो पॅटर्न तुम्हाला कळल्यानंतर, मी पॅटर्न तर डिस्कस केलेलाच आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. ते सगळं पाहिल्यानंतर तुमची टेक्निक ठरवा, तुमचं टाइम टेबल ठरवा. आता तुम्हाला माहितीये की आपल्याला 10 विषय संपवायचे. कुठल्या विषयाला मी किती वेळ देणार आहे हे तुमच्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर ठरवा. काही लोकांना थिअरॉटिकल वाचलेलं लवकर समजतं आणि त्यांना ऑब्जेक्टिव्ह साठी वेळ लागतो. तर ह्या गोष्टींचं तुमच्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीवर तुम्ही तुमचं सेल्फ टाइम टेबल डिझाईन करा. बट स्टिक टू दॅट टाइम टेबल. कारण नेटची परीक्षा टाइम बाउंड असते. एवढा सगळा अभ्यास तुम्हाला जर स्मार्टली स्टडी करायचा आहे तर स्मार्ट वर्क इज इक्वल टू टाइम मॅनेजमेंट. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. नाव आय वुड लाईक टू सजेस्ट सर्टन बुक्स. म्हणजे फर्स्ट पेपरसाठी अरिहंत पब्लिकेशनचं बुक खूप छान आहे. मी स्वतः ते पूर्वी वापरलेले आणि आता सुद्धा त्यांनी नवीन प्रकारे खूप चांगलं आणलेलं आहे. आणि जर तुम्ही लॉ साठी म्हणत असाल तर ट्रूमन पब्लिकेशन आणि कॉस्मॉस बुक आहे. यांची 2 पब्लिकेशन्स ऑथेंटिक आहेत, बेस्ट आहेत. याच्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही हे बुक्स घ्याल तेव्हा तुम्हाला दिसेल की प्रत्येक चॅप्टर नंतर त्यांनी खूप सारे एमसीक्यूज दिलेले आहेत. ते सोडवायचे म्हणजे सोडवायचे. जर तुम्हाला येत नसेल, जे काही तुम्ही सोडवलेलं आहे ते तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करायचं, स्वतःची असेसमेंट स्वतः करायची. आणि एक सिंपल थिंग सांगते, काही गोष्टी अशा आहेत म्हणजे इंटरनॅशनल लॉ मध्ये ते खूप इंटरनॅशनल लेवलचे जजमेंट्स आहेत जे आपण कधीच वाचलेले नसतात. ज्यांनी इंटरनॅशनल लॉ शिकलेला आहे आवडीने त्यांनाच ते येत असतात. त्याच्यासाठी ह्या एमसीक्यूज मधून जे तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला बरेच जजमेंट्स कळतात की हा हे जजमेंट ह्याच्याशी रिलेटेड आहे. तर सरळ पाठ करून टाकायचं, कारण त्याच्याशिवाय ह्याला पर्याय नाही. तुम्ही म्हणाल की आपली जर इलिजिबिलिटी टेस्ट करायची असेल, आपण मुलांना जर पुस्तक बघून शिकवणार असू तर ह्या सगळ्या पाठ करण्याची गरज काय. पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देत असता तेव्हा तुम्हाला चांगल्यात चांगला स्कोर करण्यासाठी पाठांतराशिवाय पर्याय नाही. पण पाठांतरी अशा प्रकारे करा की लहान मुलं करतात बे के बे, बे दुने 4, तसं नाही. ती गोष्ट समजून घ्या आणि ती गोष्ट समजून घेतल्यानंतर त्याच्यातला जो क्रक्स आहे तो तुमच्या एका माइंड मध्ये फिक्स झाला, ब्रेन मध्ये फिक्स झाला, देन यू आर डन विथ इट. यू नीड नॉट स्टडी द बेसिक टेक्स्ट एक्सेप्ट फॉर सर्टन थिंग्स. म्हणजे फॅमिली लॉ मध्ये काही ग्राउंड्स ऑफ मॅरेज, डिवोर्स हे तुम्हाला आहे तसे पाठ करावे लागतील, त्याला पर्याय नाही. आयपीसीचे सेक्शन आहे तसे पाठ करायला लागतील, त्याला ऑप्शन नाहीये. सो वेअर देर इज नो ऑप्शन यू हॅव टू गो विथ इट. सो स्पेंड टाइम ऑन दॅट. जिथे तुम्हाला इनडेप्थ अनालिसिस करायचे त्याच सब्जेक्टला तुम्ही इनडेप्थ अनालिसिसला जा. अदरवाइज देर इज नो नीड फॉर इट. सो अभ्यास जर तुम्ही स्मार्टली केलात
तर खूप कमी वेळात तुम्ही याचा अभ्यास करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सगळं शिकलेले आहात, फक्त तुम्हाला एक रिव्हिजन रिफ्रेशरची गरज असते आणि एक चांगल्या अप्रोचची गरज असते. अप्रोच शुड बी ऑब्जेक्टिव्ह इन नेचर विथ इन डेप्थ अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. फर्स्ट पेपर बद्दल आपण बोललेलो आहोत. सेकंड पेपर बद्दल मी आता तुम्हाला कल्पना दिलेली आहे आणि मला माहितीये की ही सिरीज ऐकल्यानंतर तुमचे थोडे तरी डाऊट्स क्लिअर झालेले असतील आणि अप्रोच स्वतःचा डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला थोडा तरी याचा नक्कीच फायदा होईल. सो बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू अँड आय नो यू ऑल विल कम आउट विथ व्हेरी फ्लाइंग कलर्स. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला जर काही वाटलं, काही शंका असतील तर तुम्ही लॉ मराठीच्या आयोजकांशी संपर्क करू शकता आणि ते माझ्याशी तुम्हाला जोडून देऊ शकतात. तर पुन्हा नक्कीच भेटूयात आणखी एका नक्कीच वेगळ्या विषयाबद्दल. धन्यवाद.